गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू आवर एज्युकेशनल चॅनल. स्टुडंट्स, आज आपण डिझाईनच्या थर्ड एपिसोडमध्ये आपण आज शिकणार आहोत फ्लॉवर पॉट. तर आज सगळ्यात महत्त्वाचं काय तर फ्लॉवर पॉट आपण आज शिकणारच आहोत, पण त्याच्यामध्ये डिझाईन म्हणजे काय, नेमकं त्याचा थोडासा बेसिक प्रकार काय असतो हे थोडंसं पाहायचं आहे. आता डिझाईनमध्ये आपण फ्लॉवर पॉट शिकणार आहोत. म्हणजे समजा तुमच्या घरात एखादा पॉट असेल. आता तो पॉट सगळ्यात महत्त्वाचं काय, सिमेट्रिकल आहे की नॉन सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल म्हटल्यानंतर आता मी इथे तुम्हाला एक उदाहरण देतो. इथे एक पॉट आहे असा, हा जो फ्लॉवर पॉट आहे हे सिमेट्रिकल आहे का नॉन सिमेट्रिकल आहे. म्हणजे याच्यामध्ये या फ्लॉवर पॉटच्या सेंटरमध्ये जर एक उभी रेष आली तर आपल्याला कळतं हे सिमेट्रिकल, किंवा जनरली बघितल्यानंतरही कळतं. जसं या साईडला आहे तसं या साईडलाही सेम पाहिजे, समांतर पाहिजे म्हटलं तर ते सिमेट्रिकल झालं. म्हणजे दोन्ही बाजूला समान. थोडक्यात काय सांगायचं की दोन्ही बाजूला समांतर डिझाईनचा एक प्रकार महत्वाचा, दोन्ही बाजू समान. म्हणजे बेसिक दोन्ही बाजू समान, आणि सेकंड जो आहे तो असमान म्हणजे नॉन सिमेट्रिकल. म्हणजे तुम्ही आता पाहताय हे नॉन सिमेट्रिकल आहे, आणि दोन्ही बाजू समान म्हटल्यानंतर याच्या सेंटरला जर रेष आखलात तर दोन्ही बाजूला समान. तर डिझाईनमध्ये असे अनेक प्रकार आहेत. जसं तुमचं आता हँडबॅग आहे, हँडबॅगचं डिझाईन आहे. तर हँडबॅग दोन्ही बाजूला समान असतात. थोडंच ते एका बाजूला असं आणि एका बाजूला असलं काही नसतं, तर समान असतं. म्हणजे काही गोष्टी समान असतात, काही गोष्टी ते समानच चांगल्या दिसतात. काही गोष्टी ॲब्स्ट्रॅक्ट पद्धतीने, ॲब्स्ट्रॅक्ट आकार पद्धतीने वेगवेगळे असतात. एका बाजूला वेगळा आकार, एका बाजूला वेगळा आकार असतात, मग ते दिसायला सुद्धा त्याच पद्धतीने चांगले दिसतात. फ्लॉवर पॉट हा एक असा आकार आहे की तो समान सुद्धा चांगला दिसतो आणि असमान सुद्धा चांगला दिसतो. आता आपण बाजारात पाहतो अनेक चिनी मातीचे फ्लॉवर पॉट वगैरे आलेले आहेत. अगदी सुरुवातीला पाहिला तर अशा त्यांचा शेप सुद्धा असतो या पद्धतीने. हे सगळे या पद्धतीने असे शेप असतात. तो दिसायला सुद्धा छान दिसतो, उत्कृष्ट दिसतो आणि समांतर सुद्धा दिसतो. तर आज आपल्याला एक असमांतर म्हणजे नॉन सिमेट्रिकल डिझाईन फ्लॉवर पॉटचा सुरुवातीला बघायचं आहे. सिमेट्रिकल का मी तुम्हाला थांबतोय ह्या पिरियडसाठी, तर सिमेट्रिकलमध्ये आपण ट्रेसिंग पद्धतीचं नवीन डिझाईन आज म्हणजे पुढच्या एपिसोडमध्ये शिकणार आहोत. म्हणजे सिमेट्रिकल जर या बाजूला समान असेल तर दुसरी बाजू सुद्धा समान असायला पाहिजे, पण ते ट्रेसिंग पेपरच्या पद्धतीने. ट्रेसिंग पेपरने एक बाजू ट्रेस करून दुसऱ्या बाजूला ते छापायचं कसं, ट्रेसिंग कसं करायचं हे तंत्र आपण शिकणार आहोत. पण त्याच्यापूर्वी आपण नॉन सिमेट्रिकलचं एक फ्लॉवर पॉटचं डिझाईन पाहूया. तर आपण आत्ताच बोर्डवर पाहिलं की सिमेट्रिकल, नॉन सिमेट्रिकल. आता इथं बऱ्यापैकी हे पहा, हा जो पहिला पॉट आहे तो सिमेट्रिकल आहे, दुसरा सुद्धा पॉट जो आहे तो सिमेट्रिकल आहे, थर्ड सुद्धा सिमेट्रिकल आहे, फोर्थ जो सुद्धा तो सुद्धा सिमेट्रिकल आहे. इथं पण हा सिमेट्रिकलच आहे. म्हणजे आपण थोडक्यात काय, जर स्केल ठेवला सेंटरला तर दोन्ही बाजू समान दिसतात. आता इथं पहा, हा जो पॉट आहे तो असमान आहे म्हणजे नॉन सिमेट्रिकल आहे. एका बाजूला वेगळा आहे आणि दुसऱ्या बाजूला वेगळा आहे. हा पहा पॉट, हा सुद्धा तसंच आहे. एका बाजूला असा शेप आहे, दुसऱ्या बाजूला या पद्धतीचा शेप आहे. सांगायचं तात्पर्य काय की सिमेट्रिकल आणि नॉन सिमेट्रिकलचे फरक तुम्हाला कळायला पाहिजे. आता इथं सुद्धा सिमेट्रिकल आहे, इथं बॅग आहे आकार, हँडबॅग, पर्स, हा सुद्धा सिमेट्रिकल आहे, हा सुद्धा सिमेट्रिकल आहे. इथे ह्या सुद्धा छोटा पर्स जो आहे तो सिमेट्रिकल आहे. सगळे जवळपास सिमेट्रिकल आहेत. म्हणजे काही आकार मी मग तुम्हाला सांगितलं की काही आकार सिमेट्रिकल. बॅग आत्ताच मी तुम्हाला बोललो होतो की उदाहरण दिलं होतं, बॅग हे जवळपास सिमेट्रिकलच चांगलं दिसतं. पॉट बाबतीत तो नियम लागू होत नाही.
तो नॉन सिमेट्रिकल सिमेट्रिकल दोन्हीमध्ये चांगला दिसतो. तर आज इथं आपल्याला हे पॉट तुम्ही पाहिलं असेल तर या पद्धतीचं नॉन सिमेट्रिकलचं एक फ्लॉवर पॉटचं डिझाईन आपल्याला आज इथं करायचं आहे. तर ते आपण पाहूया, प्रत्यक्षात पेपरवरच आपण तो डिझाईन करून पाहूया. आता इथं काही सिमेट्रिकल डिझाईन आहेत, इथं सुद्धा सिमेट्रिकल डिझाईन आहेत. आता प्रत्यक्षात आपल्याला पेपरवर तो आपण फ्लॉवर पॉट आपण पाहूया. तत्पूर्वी तुम्हाला फ्लॉवर पॉटचे काही आकार जे आहेत ते तुम्ही काही पेपरवर स्केचेस करा आणि फायनल करा की कुठला फ्लॉवर पॉट आपल्याला घ्यायचा आहे. तर आता सुरुवातीला एक 2-4 की स्केचेस करा की काय तुम्हाला नेमकं फ्लॉवर पॉटमध्ये अपेक्षित आहे, कसा साईज पाहिजे, काय पाहिजे हे असा. अशी रेखाटन होणं गरजेचं आहे. म्हणजे आता या पद्धतीतलं समजा तुम्ही एखाद्याला हँडल दिला असा एखादा असा तो सुद्धा डिझाईन मध्ये होऊ शकतो. आता या अनेक रेखाटनामधून आपल्याला एक रेखाटन जे आवडलेलं आहे ते थोडंसं फायनल करायचं आहे. तर या पद्धतीने आपण इथं फायनल ड्रॉइंग रफ स्केच करून घेऊयात पॉटचं. त्याच्यानंतर या पद्धतीने जसं आपण आता हे अनेक रेषा आखलेल्या आहेत त्यातूनच जी फायनल लाईन आहे ती आपल्याला आखायची आहे. तर फायनल लाईनसाठी तुम्ही पुन्हा आणखीन त्याला डार्क बोल्ड असं करू शकता. फायनल लाईन हे पाहिजे, त्याच्यानंतर त्याला आणखीन असं स्वरूप देऊ शकता. त्याच्यानंतर जो ड्रॉइंग आहे इकडचा जो तुम्हाला पॉट लाईन ठेवायचा आहे पॉटचा तो तुम्ही या पद्धतीने ड्रॉ करू शकता. इथे सुद्धा अनेक रेषा आहेत, स्ट्रेट लाईन आखू शकता. या पद्धतीने तुमचा पॉट तयार होईल. मग ज्या अनावश्यक रेषा आहेत ती खोडून टाका, अनावश्यक रेषा, आणि त्याच्यामध्ये काही फुलं आणि काही लयदार रेषा यांच्यापासून एक सिंपल डिझाईन सुरुवातीला आपण करून घेणार आहोत. म्हणजे लयदार रेषा या पद्धतीने आपल्याला आखायचे आहेत आणि काही फुलं जे सुरुवातीला अनेक फुलांचे प्रकार आहेत ड्रॉइंगमध्ये. जसं की आता हे फूल काढायचं आहे समजा, या पद्धतीने अनेक डिझाईन आहेत फुलांचे, या पद्धतीने डिझाईन आहेत किंवा अशी डिझाईन आहेत. पण आज सुरुवात आहे नव्या डिझाईनची, त्यासाठी मी अगदी सामान्य सोप्या भाषेत सोप्या का तर सामान्य विद्यार्थ्याला सुद्धा ते ड्रॉइंग यायला पाहिजे, ज्याचं हँड आणखीन स्ट्रॉंग नाही आहे इतकं ड्रॉइंग करण्यासाठी. अगदी सोपं एक फ्लावरचा आकार मी इथं शिकवणार आहे. म्हणजे रेषा तुम्हाला मारता येतील, या पद्धतीने रेषा आखायच्यात आणि फक्त असं जोडत जायचं आहे. हे पहा, रेषा 2 रेषा आखल्या आणि फूल तयार झालं. हे पहा 2 रेषा आखल्यात असं फूल, म्हणजे 6 पाकळ्यांचं असं एक फूल इथं आपल्याला तयार करायचं आहे. या पद्धतीने हे पहा, सुरुवात जो आहे तो एकदम बारीक असणार आहे आणि शेवटला मागे थोडंसं जाडसर ह्या पद्धतीचं फूल आपल्याला इथं तयार करायचं आहे. तयार झाल्यानंतर त्याला छानपैकी काळ्या स्केच पेनने सुरुवातीला आउटलाईन करून घ्या. या पद्धतीने असं आउटलाईन करून घ्या किंवा आउटलाईन नंतर केला तरी चालतो, पण रंगवताना तुम्हाला खूप अलर्ट पद्धतीने रंगवावं लागणार आहे. पोस्टर कलर जर पोस्टर कलर वापरत असाल तर शेवटलाच आउटलाईन करायचं आहे. आज तुम्हाला इथं डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी आउटलाईन करून मी शिकवत आहे, पण तुम्ही मात्र तसा अवलंब करायचा नाही. हे पहा, इथं आउटलाईन आहे केलेलं आहे आणि पूर्ण आउटलाईन झाल्यानंतर मात्र या पद्धतीचं एक डिझाईन तयार झालेलं असेल. आता ज्या अनावश्यक रेषा आहेत आपल्याला त्या खोडाच्या पेन्सिलच्या अनावश्यक रेषा
अनावश्यक रेषा कोडल्यानंतर छानपैकी एक डिझाईन तुम्हाला मिळणार आहेत. आता तुम्ही याच्यामध्ये रंगकामासाठी सुरुवातीला तुम्हाला रंगसंगती इथं मी सांगतोय, तुम्ही एक रंगसंगतीत सुद्धा रंगू शकता, 2 रंगसंगती सुद्धा घेऊ शकता, कॉन्ट्रास्ट कलर अपोजिट रंगसंगती सुद्धा घेऊ शकता. अपोजिट रंग म्हटल्यानंतर ग्रीन आणि रेड, ब्ल्यू आणि ऑरेंज, आणि त्याच्यानंतर या पद्धतीने तुम्ही आणखीन एक म्हटलं तर व्हायलेट आणि येलो, हे 3 अपोजिट रंगसंगती आहेत. मग तुम्ही व्हायलेटचा वापर आणि येल्लोचा वापर सुद्धा करू शकता, ग्रीन आणि रेडचा सुद्धा वापर करू शकता, आणि ऑरेंज आणि ब्ल्यूचा सुद्धा वापर करू शकता. हे झाले अपोजिट कलर. 1 कलर टोन म्हणजे एक रंगसंगती तुम्हाला सुरुवातीच्या डिझाईनमध्ये दाखवलेलं आहे मी. आणि सेकंड एपिसोडमध्ये तुम्हाला मी एक वॉल हँगिंग करून दाखवलेलं होतं फिशचं, ते मल्टी कलर म्हणजे 3 पद्धतीने तुम्ही रंगकाम करू शकता. एक रंगसंगती, मल्टी कलर आणि अपोजिट कलर स्कीम, ह्या अनेक पद्धतीमध्ये तुम्ही कुठलाही एक चॉईस करू शकता. तर आज आपण ह्या रंगकामाला सुरुवात करूयात.
तर या पद्धतीने इथं रंगकाम पूर्ण झालेलं आहे. आता ह्याच्या अगोदरचं जे असाइनमेंट होतं आपलं वॉल हँगिंगचं, त्यालासुद्धा आपण याच पद्धतीने रंगकाम केलेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अंतिम लास्ट स्टेपला
त्याच्यामध्ये थोडंसं डेकोरेटिव्ह करून त्याला आकर्षक केलं होतं. आता याच पद्धतीने आपण या पॉटला सुद्धा आपण म्हणजे तुम्हाला दाखवायला पुन्हा एकदा रिमाइंडर करायला काही हरकत नाही. याच पद्धतीने आपण मागचा जो एपिसोडमध्ये वॉल हँगिंग केलेला होता तिथंसुद्धा आपण पहिल्यांदा असे प्लेन रंग देऊन घेतलेले होते आणि नंतर त्याला डेकोरेटिव्ह केलेलं. आता याच पद्धतीने इथं सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे, डिझायनिंग डेकोरेटिव्ह कसं करायचं. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, कारण तुमचं इथं थोडंसं नॉलेज जे आहे, ॲट्रॅक्टिव्हपणा जो डिझाईनमध्ये दिसणार आहे तो कसा जास्तीत जास्त चांगला दिसेल हे तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये चांगलं डेव्हलप करून तुमचं स्किल डेव्हलप करून त्याच्यामध्ये डेकोरेटिव्हपणा आणायचं आहे. तर याच्यासाठी आता मी ह्या ज्या लाईन्स आहेत ह्याचाच वापर इथं पुन्हा मी करणार आहे आणि त्याला जास्तीत जास्त असं सुंदर चित्र बनवायचा प्रयत्न करणार आहे. आता इथं आणखीन एक महत्त्वाचं डिझाईन करताना इकडं एक पार्ट डिझाईन झालेलं आहे. आता या साईडला सुद्धा बॅलन्स म्हणून कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे डिझाईन हे थोडक्यात आता मी इथं दाखवत आहे. समजा आता लेमन येल्लो कलर आहे, त्याच्यामध्ये जो रंग तुम्ही घेणार आहे लेमन येल्लो अगदी लाईट कलर आहे, त्याच्यावर जो घेणारा रंग आहे तो सुद्धा लाईटच असायला पाहिजे. तो भलेही थोडासा डिझाईनमध्ये कमी दिसेल पण त्याचं प्रेझेन्स तेवढंच आपल्याला पाहिजे त्या रंगाचा. प्रत्येक रंग गडद आणि उठून दिसायला पाहिजे. अशा ज्या मनात आपल्या शंका असतात ते सोडून द्यायला हव्या. म्हणजे जे त्या रंगाचं तेच काम आहे. व्हाईट लाईट जे रंग आहे तो नकळत दिसू दे, तो सुद्धा एक डिझाईनचाच पार्ट आहे. आपला टास्क काय असतो की जो दिलेला रंग आहे तो दिसायलाच पाहिजे आपल्याला. मग तसं होत नाही. मग जो तसं झाला तर सगळं चित्र बिघडायची शक्यता असते. सगळं जे आहे डिझाईन गोंधळ दिसतो तिथे. मग काही रंग असे आहेत ते लाईटच ठेवायला हवे, जसं मी आता इथं ठेवतोय लाईट रंग बॅलन्ससाठी. असा सुद्धा वापर तुम्हाला करता यायला पाहिजे डिझाईनमध्ये. तर मी आत्ताशीच तुम्हाला बोललो होतो की त्या शेडचाच लाईट रंग घ्यायचा मिळता जुळता. आता ते मला मी लेमन येल्लोपेक्षा थोडासा डार्क येल्लो ऑकर हा रंग घेतोय आणि त्याचासुद्धा डिझाईनमध्ये वापर करतोय.
या पद्धतीने इथे एक सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे आणि अंतिम शेवटचा जो टप्पा आहे तो आणखीन एक ब्लॅक स्केच पेनचा, म्हणजे जे सुरुवातीला आपण आउटलाईन केला होता, रंग दिल्यानंतर काही आउटलाईन काही प्रमाणात ते रंग देताना थोडंसं जातं, त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर रंग झाल्यानंतर, रंगकाम झाल्यानंतर असं आउटलाईन करून त्याला आणखीन छान करायचं आहे. बघा हे फरक तुम्हाला जाणवत असेल ह्याच्यातला आणि ह्याच्यातला. तर पुन्हा एकदा सगळ्या फ्लावरसाठी आपण पुन्हा एकदा आउटलाईन करूयात आणि त्याला आणखीन छान आकर्षक बनवूयात. आणि काही फुलांमध्ये तुम्हाला स्केच पेनचे स्ट्रोक्सनी सुद्धा असे शेडिंगसुद्धा करता येण्यासारखे आहेत, किंवा रंगाने सुद्धा तुम्हाला जर बारीक ब्रश 1 किंवा 2 नंबर ब्रशचा वापर करून अगदी बारीक शेडसुद्धा तुम्ही करू शकता. आता तो शेडिंगचा भाग तो नेक्स्ट एपिसोडमध्ये मी दाखवेन. आता एकाच चित्रामध्ये जर सगळ्याचा वापर केला तर तो चित्र गोंधळ होईल. सगळंच आपल्याला त्यासाठी स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. आज हे जे शिकतो आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने फ्लावर कसं ड्रॉ करायचं, म्हणजे हे जे फ्लावर आहेत एकदम सोपे आहेत. तुम्हाला ड्रॉइंगमध्ये मी सुरुवातीला जे शिकवताना म्हटलं की फ्लावरचं जे आकार आहे ते अगदी सोपं यायला पाहिजे, तसं डिझाईनसुद्धा रंगसुद्धा मी अगदी सोप्या पद्धतीने केलेलं आहे, सिंपल पद्धतीने. हे स्टेप जर तुम्ही शिकलात तर आणखीन तुम्हाला ह्याच्यामध्ये शेड कसे बनवायचे, त्याच्यानंतर दुसरा जो आहे भाग ट्रेसिंगचा, सिमेट्रिकल, हे सगळ्या भाग थोडेसे कठीण आहेत, त्यासुद्धा तुम्हाला शिकता येणार आहेत. कशासाठी तर सुरुवातीला तुम्ही बेसिक जे आहे ते शिकताय. बेसिक सोडून तुम्ही जर डायरेक्ट त्याला उडी घेतली तर तुम्हाला तो भाग येणार नाही. त्यासाठी हे जे बेसिक आहे आज मी जे शिकवतोय ते तुम्ही अगदी मन लावून काम असाइनमेंट पूर्ण करायचं आहे आणि छानपैकी डेकोरेटिव्ह करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा चित्र इथं पूर्ण झालेला आहे. तर याच पद्धतीने तुम्ही घरीसुद्धा प्रयत्न करायचा. धन्यवाद.